आपल्या भारतामध्ये एलपीजी शॉर्टेज का झालं आहे? मला एवढंच माहिती आहे की मिडल ईस्ट देशात म्हणजे इराण, अमेरिका, इस्रायल मध्ये युद्ध चालू आहे आणि तिकडनंच आपल्याला क्रूड ऑइल येतं. तर क्रूड ऑइल आणि पेट्रोलियम गॅसचा आपल्या याच्यात काय संबंध आहे ते मला नाही माहिती. काय रोग तुला माहिती? मला पण नाही माहिती, मी सगळं बोलून देतो. काय झालं? काय डाऊट्स आहे तुम्हाला? क्रूड ऑइल आणि गॅसचा काय संबंध आहे? क्रूड ऑइल आणि गॅस मध्ये काय संबंध आहे? एलपीजी गॅस मध्ये ना? ओके, आता आपण क्रूड ऑइल पासून गॅस कशा प्रकारे बनतो हे तुम्हाला मी पूर्णपणे एक्सप्लेन करतो. त्याकरता आपल्याला काय करावं लागतं? आपण मिडल ईस्ट देशांमधून, मिडल ईस्ट देश म्हणजे कोणते? इराण, इस्रायल, कुवेत, सौदी अरब या देशांमध्ये आता युद्ध सुरू आहे. त्यामुळे काय झालेलं आहे? पेट्रोल, डिझेल, एलपीजी यांचा आपल्या देशामध्ये कमतरता झालेली आहे. तर तुमचा डाऊट असा आहे की बाबा एलपीजी आणि क्रूड ऑइलचा काय संबंध? तर ऍक्च्युली हे जेवढेही फ्यूल जे आपण यूज करतो डे टू लाईफ मध्ये हे सगळं क्रूड ऑइल पासून बनलेले आहे. तर ते कशा प्रकारे बनतात? सर्व जे आपण मिडल ईस्ट देशांकडनं क्रूड ऑइल काय करतो? आयात करतो, म्हणजे त्यांच्याकडनं घेतो. त्यानंतर इंडियामध्ये रिफायनरी आहे, तसं रिलायन्स इंडस्ट्रीची सर्वात मोठी रिफायनरी जामनगर येथे आहे. म्हणजे आपण त्यांना काय करतो? आयात केल्यानंतर रिफायनरीमध्ये त्यांना पाठवलं जातं त्या क्रूड ऑइलला, त्यांना हीट केलं जातं. त्या रिफायनरीला काय केलं जातं? हीट 370 डिग्री सेल्सिअस पर्यंत हीट केल्यानंतर ते वेपरमध्ये कन्वर्ट केले जातात. वेपरमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर त्या सर्व वेपर्सला आपण एका कूलिंग टॉवरमध्ये सप्लाय करतो. कूलिंग टॉवरमध्ये सप्लाय केल्यानंतर जसं 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 ते वेपर वरती जाणार तसं त्याचं टेम्परेचर कमी कमी होत जातं आणि आपल्याला डिफरंट टाईपचे फ्यूल मिळत जातात. तर सर्वात वरती बिलो द 25 डिग्री सेल्सिअस, वरती गेल्यामुळे टेम्परेचर कमी होतं. तर बिलो द 25 डिग्री सेल्सिअस आपल्याला आउटपुटला पेट्रोलियम गॅस म्हणजे तुमचं एलपीजी मिळतं बिलो द 25 डिग्री सेल्सिअस. देन 25 to 60 डिग्री सेल्सिअसला आपल्याला पेट्रोल मिळतं, त्याला आपण गॅसोलीन म्हणतो. 60 to 180 डिग्री सेल्सिअसला नॅफ्था, जे प्लास्टिक यूज करण्याकरता, म्हणून प्लास्टिकची पण किंमत वाढत आहे. नंतर 180 to 20 डिग्री सेल्सिअस मध्ये पॅराफिन, जे एरोप्लेन मध्ये फ्यूल यूज केलं जातं. 220 to 250 मध्ये डिझेल, 250 to 300 डिग्री सेल्सिअस मध्ये फ्यूल ऑइल. म्हणजे ह्या टेम्परेचरला बाहेर जे मिळत जातं, बाहेर येत जातं, तर 300 पर्यंत आपल्याला फ्यूल ऑइल मिळतं, जे आपण शिप मध्ये यूज करतो. नंतर 300 to 350 डिग्री सेल्सिअस लुब्रिकेटिंग ऑइल, जे आपण गाड्यांमध्ये ऑइल म्हणून यूज करतो, ग्रीस म्हणून यूज करतो, त्याच्यामध्ये पण. त्याने लास्टला 350 डिग्री सेल्सिअस च्या नियर अबाउटला आपल्याला ब्युटुमिन मिळतो. त्या ब्युटुमिनचा यूज आपण डांबर बनवण्याकरता करतो, रोड बनवण्याकरता जे डांबर आपण टाकतो ते त्याच्यापासून बनते. म्हणजे क्रूड ऑइलचा ईच अँड एव्हरी सबस्टन्सचा यूज आपण ऍज अ फ्यूल म्हणून यूज करतो. अशा प्रकारे क्रूड ऑइल पासून एलपीजी सिलेंडर, पेट्रोल, गॅस वगैरे तयार केला जातो. तर क्रूड ऑइलची कमतरता होत आहे, त्यामुळे सर्वांच्या किमती इंडियामध्ये आता वाढलेल्या आहेत. डाऊट क्लिअर झालेला आहे?